गोपाळनं त्याच्या आईला नक्की सांगितलं असणार पैसे दागदागिने कुठं ठेवले ते. रणजी विचार. फुलत काम करते होय ग तू? बाई तिकडे बाहेर बघितलं का? गोपाळच्या दर्शनाला लोकांची रांगच रांग लागली. अगो गर्दी काय कमी व्हायचं नावच घेईन बघ. होय की आता ती समधी देवाचीच कृपा आहे बघ आणि माझ्या गोपाळचं पुण्य आहे. तर ग बाई लोक काय म्हणतात माहिती का? बाहेर म्हणतात की गोपाळ ना देवाचा अवतार आहे, देवाचा. त्याचा जय जयकार काय करत्यात आणि बाई त्याला हारतुर काय घालत्यात आणि ना काय म्हणतात माहिती बरं, का? ते ताक दे. हा ते म्हणतात का गोपाळ महाराज आहे आणि कसलं दान मिळतंय, दानात काय मिळतंय? सोनं चांदी दाग दागिने पैसा अडका समद काय ग. हा ग बाई की ग आता हे बघ समजा गावातल्या लोकांनी गुण आलाय आणि त्याचा अनुभव आलाय म्हटल्यावर श्रद्धेने टाकते ती. बाई मी तर म्हणते असं दान यायला पाहिजे, असं दान यायला पाहिजे. म्हणजे मला म्हणायचंय का पंचक्रोशीतल्या लोकांना त्याचा गुण अनुभव आला पाहिजे. हा वय ग फुला ताई एवढं सगळं घरामध्ये येतंय कुठे ठेवत असेल गो गोपाळ? हा नाही म्हणजे आई म्हणून त्यानं तुला काही सांगितलं असेलच ना. हे बघ रंजे ते काय मला माहित नाही आणि जरी त्याने मला सांगितलं असतं ना तर मी तुला काही सांगितलं नसतं. आणि रंजे जवा बघावं तवा तुझा पैशावरच कसा डोळा असतो ग? हा ग फुला ताई काय बोलते तू? माझा पैशावर डोळा वय ग? बाई हित्त लक्ष्मी स्वतःच्या पावलानं चालत येते म्हणून विचारतीये मी. काय दरोडेखोर लुटारू वाटले वय ग तुला लगेच लुटून न्यायला? तुझा काय भरोसा नाही बाई. जागा कळली ना ते बी लुटून न्यायला कमी करणार नाहीस. तुला काय ऐकून घेते म्हणून लई बोलू नको बर का. मी काय तसली बाई वाटले वय ग तुला? हा या गावातल्या लोकांना डोसकी नाही हेच खरं आहे. तुम्हाला काय झालं एवढं तापायला? काय झालंय? बाहेर भांडाराची तयारी चालली. गोपाळच्या नावाने भांडार घालायचं म्हणतात. हा भांडारा म्हणजे जेवण असणार की? हा तुला जेवणा पलीकडे काही सुचत नाही का? हा? त्या भांडाराचा खर्च कोण करणार? माझा बाप करणार का तुझा बाप करणार? कशाला लागतोय तुमचा आणि माझा बा? हिता हाय की घरामध्ये बाबा गोपाळ बाबा. हा आता तेच करतील की सगळा खर्च. आता एवढं उत्पन्न येतंय म्हणल्यानंतर म्हणजे दान दक्षिणा येते एवढी मग तेच करणार खर्च. आता ते कुठे ठेवतात हे त्याची आई आपल्याला सांगत नसली म्हणून काय झालं? करा खर्च करा उडवा पैसा. हा अजून पैसा हातात येत नाही तोपर्यंत उडवायला सुरुवात झाली. चांगलं बापाकडे जबाबदारी दे म्हणत होतो पण नाही. आता बाप काय पैसे घेऊन पळून जाणार आहे तवा? अहो असं काय करताय? डिंपल हा काय झालं? अशी का उभी आहेस? वहिनी ते बघ तिकडं गोपाळ दादा समोर ड्रायफ्रुट फळ काय 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 ठेवलंय. भूक लागली मला. हे उपास आहे ना आज. उपाशी राहायचं असतं. भूक बी काय लागत नाही मला. राह उपाशी. वहिनी म्हणजे तुला असं उपवासाची भूक वगैरे असं काही लागत नाही का ग? उपवासाचे ढेकर मला नाही लागत भूक. अगं मला लहानपणापासून सवय हे सगळं उपास तापास करायचे. वय चांगलं आहे चांगलं आहे. मी आपण आज उपवास करणार आहे. ते काय काहीच न खाता पिता असतो ना तसा करणार मी आपण उपवास. वहिनी म्हणजे मला एक विचारायचंय उपवासाच्या दिवशी उपाशी राहायचंच असतं असं काही नसतं ना. म्हणजे काहीतरी उपवासाचं खाऊ पण शकतो. मग तुला असं इच्छा नाही होत काहीतरी खायची? तसं खायचंच नसतं. होय मी आपण असंही काहीच खात नाही. मी डाएटवर असते ना त्यामुळे मला पण सवय आहे उपाशी राहायची. कर कर चांगला उपवास कर म्हणजे चांगला नवरा मिळेल. मग असा उपवास करते की नाही करोडपतीच नवरा मिळाला पाहिजे. काय याच्यामध्ये खायला?
अयो कधी त्या विभावरीला भेटतोय, यज्ञाचं नाटक करतोय, त्यांच्याकडचे सगळे पैसे कधी लुबाडतोय असं झालंय. फक्त तिच्या भावानं काही कांड करायला नको. मग हा यज्ञ राहिला बाजूला, त्याची चिता जळीन मी. हो, आज वटपौर्णिमा होती ना, उपवास सोडायचा आहे मला. तुम्ही मला एक घास भरवा म्हणजे माझा उपवास सुटेल. आज आपण एकाच ताटात जेऊया. मी सांगितलं तो उपास धरायला. नाही नाही, तुम्ही नव्हतं सांगितलं, पण म्हणून मला माझं कर्तव्य करायला नको का? बायको म्हणून मी उपवास पकडला, माझं कर्तव्य केलं. आता माझा उपवास सोडवणं तुमचं कर्तव्य आहे. कर्तव्य, एक घर, संसार, वासना, या सगळ्या मोहमायेपासून लांब गेलोय. सगळ्याचा त्याग केलाय मी. तुम्ही त्याग केला असेल, मी नाही ना केला. मी अजून पण तुमची बायकोच आहे आणि कायम बायको राहणार आहे तुमची. आणि संसाराची सगळी कर्तव्य मी पार पाडणार आहे. म्हणून तर मी तुमच्या दीर्घायुष्यासाठी वडाकडे प्रार्थना केली, उपवास केला मी तुमच्यासाठी. दीर्घायुष्य चांगलंय, चांगलंय.